सांगलीच्या मारुती चौकातील श्री केशवनाथ मंदिराच्या आवारात महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा संपन्न। अनुलोम संस्थेकडून अनुगामी लोकराज्य महाअभियाना अंतर्गत आज सांगलीच्या मारुती चौकातील श्री केशवनाथ मंदिराच्या आवारात महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। पहलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या उपस्थितीत तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या तीर्थ कलशाचे पूजन करण्यात आले। ज्या भाविक भक्तांना महाकुंभमेळ्यामध्ये जाता आलं नाही अशा भाविक भक्तांना कुंभमेळ्यातील तीर्थाचं दर्शन व्हावं या उद्देशाने अनुलोम संस्थेच्या वतीनं या धार्मिक उपक्रमाचे आयोजन केलं होतं। या महाकुंभ तीर्थपूजनाचं सांगलीतील भाविकांनी लाभ घेत दर्शन घेतलं। यापुढे सांगली शहरातील विविध भागांमध्ये या महाकुंभ तीर्थकलश नागरिकांच्या आणि भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन अनुलोम संस्थेकडून करण्यात आलं आहे। नमस्कार, माझं नाव नितीन प्रकाश कोगटे। आपण अनुलोम संस्थेमार्फत हा जो प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे त्या कुंभमेळ्यामधून अशा पवित्र अशा गंगाजलच्या तीर्थाचा कलश आपण सांगलीमध्ये दर्शनासाठी घेऊन आलो। ज्या लोकांना तिकडं जाता आलं नाही त्यांनी इथं कलशाचं दर्शन आणि पूजन हा हिने लाभ इथं घेतलेला आहे। त्यासोबतच आपण समाजामध्ये सद्भाव म्हणजे समरसता निर्माण करण्याचं आपण काम करतो। हे आपले 20 मार्चपर्यंत हा कार्यक्रम आपण करतो आहे। इथं आजचा दिवस फक्त असणार। इथून पुढचं कसं नियोजन आहे? इथून पुढे प्रत्येक ठिकाणी जाणे आपल्या सगळे आपण भारतीय आहोत अशा विचारधारेतून आपण मार्गदर्शन करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।